अंजली चिपलकट्टी यांना त्यांनी लिहिलेल्या माणूस असा का वागतो या पुस्तकासाठी अपारंपरिक किंवा वैचारिक ग्रंथ पुरस्कार प्रदान करणार आहोत। मात्र त्यापूर्वी त्यांचा एक 6 मिनिटांचा व्हिडिओ ऐकू। सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेने माणूस असा का वागतो या पुस्तकाला जो पुरस्कार दिला त्याच्यासाठी मी आनंद व्यक्त करते। माणूस असा का वागतो हे पुस्तक जे आहे ते मानवी वर्तन आणि मानवी वृत्ती याचा एक आंतरविद्याशाखीय अभ्यास आहे, ज्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याची मांडणी केलेली आहे आणि विशेष करून भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये तो अभ्यास कसा आपण वापरू शकतो अशी पण एक त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे मांडण्याचा। हे पुस्तक अगदी मी खरं सांगायचं तर योगायोगाने लिहिलेलं आहे, कारण जे अगदी 5 वर्षापूर्वी कोणी मला असं म्हटलं असतं तर मला विश्वास बसला नसता की मी हे पुस्तक असं लिहीन। मुळात ह्याचा जो अभ्यास सुरू झाला म्हणजे ह्याच्याबद्दलचं वाचन तर ते 7-8 वर्षापासून माझं सुरू होतं आणि त्याचं मुख्य कारण असं होतं की मानवी जाणीव ज्याला आपण कॉन्शियसनेस असं म्हणतो तर ते कुठून आला नेमकं, कारण इतर प्राणी आणि माणूस त्याच्यामध्ये खूप मोठे भेद आहेत। विशेषतः आपली बुद्धिमत्ता आणि कल्पना करण्याची क्षमता या इतर प्राण्यांच्या पेक्षा खूपच वेगळ्या आहेत। त्यामुळे ह्या वेगळ्या जाणीवा माणसामध्ये कुठून आल्या, त्याचा उगम काय हा एक प्रश्न मला सतावत होता। आणि त्याच्यानंतर अजून माणूस शिकतो कसा, म्हणजे मी मुलांबरोबर काम करते तर त्यामुळे मला या प्रश्नामध्ये पण खूप रस होता। दुसरा अजून एक मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटत होता, म्हणजे जी एकंदर मानवी समाजांमध्ये विषमता दिसते त्याचा उगम कुठे आहे। तर या तिन्ही प्रश्नाच्या अंगाने मी अभ्यास करत होते। तर सुरुवातीच्या काळात कुतूहलाने जेनेटिक्स, मग त्याच्यात सगळी उत्तरं मिळत नाही आहेत म्हटल्यानंतर मेंदू विज्ञान म्हणजे न्यूरोसायन्स, अँथ्रोपॉलॉजी किंवा उत्क्रांती समाज विज्ञान अशा वेगवेगळ्या अंगाने या प्रश्नांचे पैलू कसे अभ्यासता येतील असा माझा प्रयत्न चालला होता। आणि हे अभ्यास करता करता मला लक्षात येत होतं की माझ्या स्वतःमध्ये सुद्धा खूप बदल होत आहेत, म्हणजे माझ्या जाणीवा जास्त विकसित होत आहेत हे झालंच, पण दुसऱ्या समूहांकडे आणि माणसांकडे बघण्याची दृष्टी पण माझी बरीच बदलत होती। आणि कोरोना काळामध्ये जे काही मानवी समूहांचं एक विरोधाभासी दर्शन झालं ते माझ्यासाठी खूप अचंबित करणारं होतं। म्हणजे आपल्याला माहिती आहे की एका बाजूनी मोठे तांडेच्या तांडे चालले होते, दुसऱ्या बाजूनी काही लोक स्वतःच्याच घरांमध्ये मशगूल होते। एकीकडे आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठेतरी डोमेस्टिक व्हायलन्स वाढलेला दिसत होता। तर पुन्हा एकदा मग म्हणजे हे असं का होतं याचा अभ्यास करण्याची मला पुन्हा एकदा गरज वाटायला लागली आणि त्यातूनच मग असं वाटलं की अरे ह्याच्याबद्दल आपल्याला थोडं जे माहिती आहे ते लिहूया। आणि मग त्यातूनच दैनिक लोकसत्तामध्ये मानवी वर्तन म्हणजे थांग वर्तनाचाही लेखमाला सुरू झाली आणि त्याला अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला वाचकांचा। आणि मला इतका अपेक्षित नव्हता, कारण हा विषय तसा वेगळा आहे आणि वैज्ञानिक लिखाणाला इतका प्रतिसाद मिळतोच असं नाही आणि विषय गंभीरही होता। पण अगदी कानाकोपऱ्यातनं खूप फोन यायचे आणि मेल यायच्या की याच्यामुळे आम्हाला आमचं स्वतःचं वर्तन सुद्धा कळतंय नेमकं काय आहे कशाबद्दल। आणि ॲक्च्युली खरं तर तोच हेतू होता, कारण माणूस असा का वागतो मधला हा जो माणूस आहे तो हा म्हणजे इतर माणसं आजूबाजूची दिसणारी किंवा समूहातली माणसं असं नसून मी स्वतः अशी का वागते असं एक समजून घेण्याचा जो माझा प्रयत्न होता तो थोडासा यशस्वी झाला असं मला त्याच्यातनं वाटलं। आपल्याला अनेकदा असं वाटतं की आपण स्वतंत्रपणे निर्णय घेतोय, पण आपल्यावरती खूप वेगवेगळे प्रभाव काम करत असतात। म्हणजे आपल्या धारणा, आपल्या भावना या सगळ्यांवरती सामाजिक पर्यावरणाचा खूप मोठा प्रभाव असतो। म्हणजे असं म्हणता येईल की आपल्याला 2 प्रकारचे वारसे मिळतात, एक जनुकीय वारसा आणि एक सांस्कृतिक वारसा। म्हणजे सांस्कृतिक पर्यावरणातनं आपल्याकडे जे माहितीचं संचित असतं तो वारसा, आणि
गंमत अशी की जनुकीय वारसापेक्षा सुद्धा आपल्या धारणांवरती आणि भावनांवरती किंवा वृत्तींवरती सगळ्यात जास्त प्रभाव हा सामाजिक पर्यावरणाचा किंवा सांस्कृतिक पर्यावरणाचा असतो. आणि याचं मुख्य कारण आहे ती म्हणजे मेंदूची लवचिकता. आपल्याला हे थोडंसं माहिती आहे आता. आणि यामुळे ॲक्च्युली सामाजिक पर्यावरणाचा विकास किंवा तो जास्त कंडिसिव्ह असणं माणसाच्या विकासासाठी ही मोठी गरज आहे माणसाची. पण गंमत अशी होते की हे दोन दिशांनी जाऊ शकतं. म्हणजे अतिशय कंडिसिव्ह असं सांस्कृतिक पर्यावरण मिळणं किंवा सांस्कृतिक पर्यावरण असं तयार करणं की जेणेकरून सगळेच्या सगळे मानवी जे समूह आहेत त्याच्यावरती आपल्याला ताबा मिळवता येईल. तर हा जो दुसरा फॅक्टर आहे तो अलीकडे खूप आपल्याला प्रभावी होताना दिसतो. विशेषतः अर्थसत्ता आणि राजकीय सत्ता असणारी जी लोकं आहेत ती आपल्या सांस्कृतिक पर्यावरणामध्ये असे बदल घडवतात की ज्यामुळे आपल्या धारणा ते घडवतात आणि ते आपल्या नकळत आपण त्यांना सोयीचे अशा प्रकारचे निर्णय घेऊ. तर हा मला कळलेला खूप महत्त्वाचा मुद्दामून मला अधोरेखित करायचा आहे की यासाठी म्हणजे लोकशाही मूल्य आणि आपलं स्वातंत्र्य आणि समता ही मूल्य अबाधित ठेवायची असतील तर आपल्या सांस्कृतिक पर्यावरणाकडे आपण अधिक डोळसपणे बघायला शिकलं पाहिजे आणि त्याचे प्रभाव कसे आहेत हे समजून घेणं ही आता काळाची गरज आहे. त्यासाठी जरूर आपण प्रयत्न करूया. मानवी वर्तनाविषयीची थांग वर्तनाचा ही लेखमाला पहिल्यांदा लोकसत्तामध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर त्याच्यात भरपूर भर घालून नंतर राजहंसकडून हे पुस्तक प्रकाशित झालं. या सर्व प्रवासामध्ये मला लोकसत्ता टीम आणि राजहंसचे श्री माजगावकर, डॉक्टर बोरसे यांची खूप मोलाची मदत झालेली आहे. याशिवाय माझे घरचे कुटुंबीय म्हणजे समीर, माझी आई ज्योती यांचंही मला खूप मनापासून मदत झालेली आहे. शिवाय अजूनही काही मित्रमैत्रिणी आहेत ज्यांनी या प्रवासामध्ये माझा हुरूप सततच वाढवला आणि मला मदतही केली. तर या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. अंजली चिपलकट्टी यांना माणूस असा का वागतो या पुस्तकासाठी वैचारिक अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार 50,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपातला. त्यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन साधारणतः 2 वर्षापूर्वी याच सभागृहात झालं होतं आणि त्याही वेळी एवढीच गर्दी इथे होती.